अन्नपूर्णा लॉन्स येथे अपंग विकास महासंघ आणि दिव्यांग मदत ग्रुप शहापूर विश्वजा बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दिव्यांग उत्सव कार्यक्रम अन्नपूर्णा लॉन्स साबगाव येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन कथोरे उपस्थित होते। यावेळी दिव्यांग पतपेढी स्थापना, दिव्यांग मित्र पुरस्कार, विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार तसेच दिव्यांगांना रोजगार विषयक मार्गदर्शन करण्यात आले। लकी ड्रॉमध्ये विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या व त्यानंतर दिव्यांग वरवधू पंकज व कविता यांचा विवाह सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला। यावेळी समाजसेवक भरत पाटील, हबप कैलास महाराज निचिते, भाजपा गटनेते तथा नगरसेवक विवेक नार्वेकर, माजी नगरसेविका वैदेही नार्वेकर, समाजसेवक अशोक शेट्टी, भाजपा नेते अशोक गिरणक, रवींद्र चंदे, प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे आदी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते यांनी केले। न्यूज रिपोर्टर प्रसाद भोईर, मशाल न्यूज नेटवर्क। शहापूर तालुक्याने आयोजित केलेल्या दिव्यांग महोत्सव या एका चांगल्या विचारातून हा महोत्सव जो आयोजित केला आहे, तुमच्या सगळ्यांच्या भेटी घेण्याचा मला त्या माध्यमातून योग आला। मी मनापासून आयोजक त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की चांगला विचार घेऊन दिव्यांगांचे प्रश्न आपण व्यासपीठावर मांडायला सुरुवात केली। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, पत्रकार, आपण सर्व माझे दिव्यांग बांधव, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, खरं म्हणजे ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही उचलली पाहिजे। शेवटच्या गावात राहणारा एखादा दिव्यांग असेल तर तिथपर्यंत आपण जर पोहोचलो नाही तर हा शहापूरच्या मर्यादित राहायला नको, तो शेवटच्या गावापर्यंत गेला पाहिजे आणि त्याला सुद्धा तुमच्यामध्ये सामील करून त्या ग्रामपंचायतीने त्याच्यासाठी काय केलंय, त्या पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्यासाठी असलेला निधी वापरलाय का, अशा विविध खात्यांचे जे निधी आहेत यासाठी तुम्हाला एक वेगळी टीम तयार करायला पाहिजे। खरं म्हणजे आपण सुशिक्षित आहात सगळी मंडळी। खरं म्हणजे मागच्या वर्षी मला दुसरी एक सूचना तुम्हाला करायची, मागच्या वर्षी झाला होता तो अजूनही काहीतरी वेगळा पद्धतीने केला होता आणि मी त्या टायमाला तुम्हाला एक सूचना केली होती, तुम्ही असाल त्यातले काही लोक, की तुम्ही शासकीय जागा शोधा, तुम्हाला 5 कोटी रुपये देण्याची मी तयारी करून ठेवली। म्हणजे निधी मंजूर आहे आपला, पण जागेचा प्रस्ताव करायला अजूनही कोणी आपल्यातल्या कमिटीपैकी कोणी पुढे आला नाही। माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही यासाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने काय होणार एकत्र आलात, या महोत्सव समितीच्या वतीने हे प्रश्न मांडायला तुमचं स्वतःचं व्यासपीठ ज्या दिवशी तयार होईल ना, त्या टायमाला अधिकारी तिथे येऊन चर्चा करतील। या समितीला माझी महत्वाची सूचना राहील, ज्या वेळेला तुम्हाला वाटत असेल का हा विषय, हा प्रकल्प आम्हाला राबवायचा आहे, त्या टायमाला मी कुठला आमदार आहे याचा विचार तुम्ही करू नका। मी तुमचाच एक बांधव आहे, तुम्हाला मदतीला माझी इच्छा वाटते आणि मला आवडीचा विषय हा माझ्या। मी बच्चूबाईंच्या बरोबर नेहमीच 2 दिवसापूर्वी पण एक बैठक केली होती, त्यांनाही मी सांगितलंय अधिवेशनमध्ये आम्ही सगळे मिळून तुमचे काही प्रश्न निवडलेले आहेत आणि त्याच्यावर लक्षवेधी केलेलं आहे। कारण तुम्ही आम्हाला कोणी दिलेलं नाही, आमच्या मर्जीने आम्ही निवडलेले आहे, पण आम्हाला तो लाभ माझ्या शेवटच्या दिव्यांगाला मिळाला पाहिजे, ही भूमिका आजही होत नाही। आज आपला तालुका असेल, माझा मुरबाड तालुका असेल, ग्रामसेवकाला काही पडलेलं नसतंय, तो कधीच विचार करत नाही का तुमच्या त्या हद्दीमध्ये 1-2 दिव्यांग आहेत याची नोंद सुद्धा साधी केली जात नाही। नोंद नसेल तर तुमचा निधी कसा खर्च होईल? प्रथम प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये तुम्ही आग्रह असा करा की त्या ग्रामपंचायत हद्दीमधले दिव्यांगांची नावं नोंद करा। ती नावं नोंद केली ना तर ते लाभार्थी आहेत हे ग्राह्य धरलं जाईल। मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी असतील, त्यांना शोधाची गरज नाही। याकरता तुम्ही सगळ्यांनी पत्र व्हिडिओना द्या, सीओना द्या आणि ग्रामपंचायतींना पण द्या की आमची नोंद या बोर्डावर झाली पाहिजे। निश्चितपणे तुम्हाला न्याय जर घ्यायचा असेल तर एकदा संघर्षाची भूमिका अशी असावी व तो ग्रामसेवक असेल। सध्या आपल्या सरपंचापेक्षा ग्रामसेवकाचा रुबाब जास्त असतो,
त्यालाच जास्तीत जास्त आपण माचका लावतो. सरपंचाला आपण लागतच नाही त्याच्यामध्ये, कारण सरपंच भांडणातून झालेला असतो, ग्रामसेवक दोघांना भांडत ठेवून तयार असतो. त्यामुळे त्याचा सध्या आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही एक चांगल्या विचारातून घडा, चांगल्या विचारातून जोडा. आणि जर जोडलं तर माझा विश्वास आहे की दिव्यांग प्रश्न हे निश्चितपणे एक वेगळ्या दिशेने सोडवले जातील. राज्याचं दिव्यांगांसाठी मंत्रालय तयार झालं. तुम्हाला मागित असेल, मागे देवेंद्र फडणवीस रविचंद्रने कुणबी महोत्सव भरवला होता आणि ओबीसीच्या मंत्रालयाची मागणी केली होती. या शापूरलाच ते मंत्रालय ओबीसीसाठी मंजूर झालं, पण त्याचा लाभ किती लोकांनी घेतला हे अजूनही शापूरकरांना माहित नसेल. तसंच बच्चू भाऊने भांडून मंत्रालय केलं, दिव्यांगांसाठी स्वतंत्र खातं तयार केलं, पण लाभ किती लाभार्थ्यांनी घेतला याचा कधी लेखाजोखा झालेला नाही. आणि मग तो जर करायचा असेल तर तुम्ही वेगळ्या भूमिकेतून आलं पाहिजे. तुम्ही पहिल्या तुमच्या गावापासून सुरुवात केली पाहिजे. गावाच्या मध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये गेलं पाहिजे. ग्रामसभेत सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. ग्रामसभेमध्ये तुम्ही विचारा की आम्हाला असलेला निधी कुठं खर्च केला. हा साधा प्रश्न आहे. तो जर पैसे खर्च केले नसतील तर तुम्ही योजना द्याल, त्या योजनेप्रमाणे त्यांना तो खर्च करावा लागेल. असा खूप निधी मोठ्या प्रमाणातला आहे. पण आजही इथं लॉटरी काढून दिव्यांग लोक किंवा कार्यकर्ते लॉटरी काढून त्या एका दिव्यांगांना सिलाई मशीन दिली, पंखा दिला. खरं म्हणजे योजना आहे त्यांच्यासाठी. का म्हणून त्यांनी करावं असं? आमचा हक्क आहे, तो कोणाचा नाही, तो आम्हालाच मिळाला पाहिजे. ही भूमिका जर दिव्यांगाने ठेवली तरच खऱ्या अर्थाने दिव्यांगांना न्याय मिळेल आणि चांगल्या विचारातून आपण पुढे जाल. माझी दुसरी महत्वाची सूचना की तुमची नोंदणी तिथं जशी होईल तसं तुमच्या या महोत्सवाच्या निमित्ताने किंवा या समित्यांच्या माध्यमातून सुद्धा तालुक्यातली नोंदणी एकत्र करा. त्यांचे फोन नंबर घ्या आणि योजना जर आली तर त्यांना फोनवरून संपर्क साधा. मी हे सांगणार नाही प्रत्येक दिव्यांगापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात, पण टीम तयार केली जिल्हा परिषद गट वाईज तर मला वाटतं सहज ते शक्य आहे. आणि म्हणून चांगल्या विचारातून आपण जोडलं पाहिजे. कुणीतरी आपल्याला मदत करताय म्हणून आपण गप्प बसतो, अजिबात नको. हा हक्क तुमचा आहे. सरकारने तुम्हाला अधिकार दिलाय, सरकारच्या अधिकाराचा आहे आणि सरकारने दिलेला निधी हा तुमच्यासाठी खर्च झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने दिव्यांगांना न्याय मिळेल. आणि ते जर करायचं असेल तर शापूर सारख्या ठिकाणी कुठंतरी जागा शोधा. आपल्याला दिव्यांग भवन बांधल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही, तुम्हाला बसायला जागा मिळणार नाही, तर कोणी बोलणार नाही. मी बऱ्याच वेळेला कार्यालयांच्या बाहेर जातो, त्या टायमाला त्या कठड्यावर कुठेतरी एखादा दिव्यांग उभा असतो, एखादी बाई असेल, कोणी असेल, आतमध्ये त्यांना प्रवेश पण नसतो. जर त्या ठिकाणी आमच्या हक्काचं कार्यालय असेल तर त्या गटविकास अधिकाऱ्याला सुद्धा स्वतः जाऊन त्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. आपण सिस्टीम तयार करूया आणि चांगल्या विचारातून जोडण्याचा प्रयत्न करू. एकच आहे, संघटना कोणाची ठेवा पण ती दिव्यांगांसाठी भांडणारीच ठेवा. स्वतःचा स्वार्थ याच्यामध्ये असणारे खूप लोक आता प्रवेश करायला बघतात. सत्ता यायला लागली का बरेच लोक प्रवेश करतात. तसा दिव्यांगांना लाभ मिळायला लागलाय तर इतर लोक आता जास्त घुसतील. त्यामुळे खात्री करा खरोखर दिव्यांग आहे का, तो दिव्यांगांसाठी भांडतोय का, मग त्याला प्रवेश द्या. ही एकदा भूमिका तुम्ही पण स्पष्ट केली तरच खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होईल. ही सगळी मंडळी तुमच्यासाठी धावपळ करायला तयार आहे, चांगल्या विचारातून तुम्हाला जोडायला तयार आहे. मग तुम्ही पुढे आले पाहिजे की त्या पुढाकारातून तुम्हाला निश्चितपणे एक चांगल्या विचारातून पुढे जाण्याची संधी मिळेल. मनापासून ज्या ठिकाणी तुमचे प्रश्न आहेत ते मला द्या, निश्चितपणे मार्गी लावून लागेल त्या ठिकाणी आपण संघर्ष करायला सुद्धा बरोबरीने राहू. हा शब्द तुम्हाला देतो, मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील पुरस्कार राजेशजी जागरे सरांना हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. पुरस्कार प्रदान होत असताना मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण उभं राहून हा पुरस्कार या पत्रकारांना आपण सन्मानित करायचा आहे. यानंतरचा पुढील पुरस्कार ओंकारजी पातकर. अशोकजी बसवंत साहेब आपण पुढे यायचं आहे. अशोकजी इरडक साहेब, मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती की आपण उभंच राहायचं आहे. त्यानंतरचा पुढील पुरस्कार आहे वसंतजी पानसरे, दैनिक लोकमत.
आपण संदीपजी चौधरी यांना प्रसिद्धी नायक हा पुरस्कार प्रदान करायचा. त्याचबरोबर पुढील पुरस्कार राजेशजी जागरे सर, दैनिक पुढारी ठाणे वैभव आपल्या माध्यमातून होत असतात. अनिलजी भेरे, साप्ताहिक निर्भय ठाणे, सौभाग्यवती इरनाथ मॅडम आणि सर्व मंचावरील मान्यवर आपण हा पुरस्कार प्रदान करायचा. यानंतरचा पुढील पुरस्कार कालुरामजी भोईर सर, दैनिक विदर्भ सत्तेचे. रमेश दादा शिरी, दिनेश दादा पानसरे यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. खबर 24 तास बातमी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहात. इलेक्ट्रिक मीडियाच्या क्षेत्रामध्ये कन्यादान होणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडून भोजन व्यवस्था झाली ते सन्माननीय जनसंस्थितो गणपती कुर्यात् वयोर्मङ्गलं शुभमङ्गल सावधान. शुभमङ्गल सावधान, शुभमङ्गल सावधान, शुभमङ्गल सावधान.